सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तपपूर्ती 16 व नामस्मरण कार्यक्रम ढोऱ्या डोंगर आज आपण 5व्या दिवसात प्रवेश करत आहोत। परमपूज्य परमहंत आचार्य श्री दुधाडे काकाजी, त्याचप्रमाणे आपल्याला शुभचिंतन शुभ आशीर्वाद ज्यांचा लाभला आणि वेळात वेळ काढून आपला अनमोल वेळ आपल्यासाठी दिला आहे शिवरे निवासी आचार्य श्री बाबाजी व आपण सर्व। स्वामी श्री चक्रधरांनी देव सांगितला, धर्म सांगितला, तत्वज्ञान सांगितलं। याचा एकमेव उद्देश परमेश्वर प्राप्ती आणि ह्या परमेश्वर प्राप्तीतून आपल्या जीवानी जीवाचं हित आणि कल्याण करून घेणं हाच एकमेव उद्देश असल्या कारणाने या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे, हे स्वतः परमेश्वरांनी येऊन वाडेवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे। तत्वज्ञानाशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय जीवन नाही। म्हणून तत्वज्ञान हा धर्माचा जसा गाभा आहे तसा जीवनाचा सुद्धा तत्वज्ञानच गाभा आहे। म्हणून तत्वज्ञान आपण समजून घेणं, आपल्या जीवनात उतरवणं आणि त्या उतरवण्यातून आपलं हित करून घेणं हे आपल्या अध्यात्माचा, आपल्या धर्माचा हेतू, ध्येय, उद्देश असला पाहिजे। आपला उद्देश काय आहे? सांसारिक फळं मिळावेत, सांसारिक सुख मिळावेत। आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अडीअडचणी येऊ नये, संकट येऊ नये, जर आलेच तर निस्तारण्याचं एक साधन म्हणून आपण धर्माला आजपर्यंत वापरत आलो। परंतु जोपर्यंत आपण तत्वज्ञानात जात नाही तोपर्यंत धर्माचा अर्थ आपल्याला कळत नाही, समजत नाही। आणि एकदा का धर्माचा अर्थ कळाला का जीवनाचा आपोआपच अर्थ कळतो, कारण धर्माच्या अर्थामध्ये जीवनाचा अर्थ दडलेला आहे। जीवनाचा अर्थ धर्माव्यतिरिक्त तुम्ही शोधत जर फिरले तर काही सापडणार नाही, परंतु धर्मामध्ये गेल्यानंतर धर्म तर सापडेलच सापडेल, आपलं जीवनसुद्धा सापडेल। म्हणून धर्मात आपण गेलो पाहिजे आणि धर्माशिवाय या जगामध्ये कुणीही जगू शकत नाही। धर्मावरती बोलतो आपण, धर्मावरती वाद घालतो, भांडणं करतो, दंगली होतात, परंतु धर्मासारखं राहणं हे मात्र एखाद्याला जमतं, कुणी जमवत नाही। आणि देवाला काय अपेक्षित याचा जर आपण विचार केला तर धर्मावरती राहणं आणि आपलं आत्मकल्याण करून घेणं यासाठी परमेश्वराने आपल्याला धर्म तत्वज्ञान सांगितलेलं आहे। आज जगामध्ये धर्मावरूनच वाद आहे, धर्मावरूनच भांडणं आहे, तुझं माझं हे सर्व काही धर्मावरून आहे। म्हणून धर्मावरती बोलतो माणूस, भांडतो, बऱ्याच गोष्टी करतो, पण धर्म समजून घेऊन त्यावरती चालणं हे मात्र खूप कमी आहे। आणि त्यासाठी देव सांगतात विरळा नांदे, विरळ आहे, अत्यंत विरळ। इथपर्यंत येण्याचा हा जो आपला प्रवास आहे तो सोपा नाही आहे। हजारात एखादा सत्य काय जाणून घेण्यासाठी येत असतो आणि त्या एक एक सत्य जाणण्याच्या उद्देशाने आलेले जे हजार लोक आहेत त्यातून एखादा परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने धार्मिकता करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे हा दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, रहस्यातलं रहस्य ज्ञान आहे, गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे, ते आपल्यापर्यंत पोचलंय। पण आपला आता ध्येय आणि उद्देश आपण किती समजून घेतलं आणि त्यावरती किती चालायला लागलो हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे। जीव स्वतंत्र आहे, देवाने स्वतंत्र केलंय जीवाला, म्हणून त्या स्वतंत्रतेने आपल्याला आता आपल्या जीवनाचं हित करावं लागेल। आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार, आपणच आहोत आपल्या मुक्तीचे शिल्पकार। परमेश्वर प्राप्तीला नेणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही हात द्याल, तेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, जेव्हा तुम्ही चालायला लागाल, त्या चौकटीत राहून
स्वतःचं हित करण्याचा उद्देश ठेवाल तेव्हा परमेश्वर मुक्तीला नेणार आहे. जर परमेश्वराला मुक्तीला न्यायचंच आहे तर हा उपद्याप करायची गरजच नव्हती. परंतु परमेश्वराला न्यायचं आहे, परंतु नेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यावरती चालत नाही, जोपर्यंत तुमच्या हित आपलं लक्षात येत नाही. म्हणून सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपण मात्र ते समजूनच नाही घेत. आपण सारं देवावरती ढकलून देतं, देवावर अवलंबून आहे. देवाने केलं तर करून घेईल, देव म्हटलं तर होईल, देव चाललं तर होईल, देव करील, असंच आपण म्हणत राहतो. आपण जर कोणाला म्हटलं देवाने करून घ्यावं, देव करील तर बरं होईल. देव काय करतो जेव्हा आपण करतो, म्हणजे या जीवाच्या वरती सर्व अवलंबून आहे. प्रयत्न जर आपण केला तर देवाचं साह्य होतं, प्रयत्न नाही केला तर साह्य होत नाही. देव आपला नाथ आहे, पण त्यासाठी आपल्याला अनाथ व्हावं लागेल. देव वज्रपंजूर आहे, त्यासाठी आपल्याला देवाला अनन्य भावे शरण जावं लागेल. परमेश्वराने अटी घातलेल्या आहे, त्या अटी आपल्या लक्षात येत नाही आणि सर्व भार आपण देवावरती ढकलून आपण मात्र थांबून जातो आणि त्याच्यातच आपलं अहित आहे. स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकात अवतार घेतला. 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. राजाश्रय भेटला होता. कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी, हिंसा याच्यामध्ये सारा समाज अडकलेला होता आणि ह्या अडकलेल्या समाजाला हाच धर्म वाटत होता, कारण त्याला राजाश्रय भेटला होता. म्हणजे धर्म आणि अधर्म नेमका काय आहे, विधी आणि अविधी नेमकी काय आहे, आपल्या जीवाचं हित आणि अहित म्हणजे नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी जीव आणि देवता नेमक्या काय आहे, प्रपंच आणि जीव काय आहे, परमेश्वर काय आहे हे सांगण्यासाठी स्वतः परमेश्वर अवतार घेतात आणि अवतार घेऊन आपल्याला स्वतःच्या श्रीमुखी हे सर्व तत्त्वज्ञान सांगतात. आता हे सांगत असताना नुसतं परमेश्वराचं तत्त्वज्ञान सांगतात का? नाही. परमेश्वराचं तत्त्वज्ञान सांगण्याबरोबर परमेश्वर आपल्याला माहिती म्हणून भरपूर जनरल नॉलेज पण देतात. देवतेचं ज्ञान, जीवाचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान आणि याच्या व्यतिरिक्तही सारं विज्ञान, अशा साऱ्याच गोष्टी सांगतात. परंतु आपल्यामध्ये लक्षात येत नाही की नेमकं परमेश्वराने आपल्याला कोणतं सांगितलं आहे, अचूक कोणतं सांगितलं आहे. दैवराटीचं कोणतं, कर्मराटीचं कोणतं, ते जर आपल्याला न समजल्यामुळं आपण कर्मराटीचे सिद्धांत दैवराटीला लावतो, दैवराटीचे सिद्धांत कर्मराटीला लावतो. आपल्या जीवनाचं अहित आपण त्यातून करून घेतो. आपण फसवून जाण्याची शक्यता तिथून निर्माण होते. म्हणून धर्मामध्ये अचूकता अत्यंत गरजेची आहे. स्पष्टता, पारदर्शक हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी लागेल अभ्यास, त्यासाठी लागेल योग्य मार्गदर्शन, त्यासाठी लागेल अचूकता. अन्यथा थोडंसं जरी चुकलं तर खूप मोठा भोग आणि खूप मोठे दंड आपल्याला भरावा लागतो. आणि परमेश्वराने आपली ओळख देण्यासाठी, जीवाला जीवाची ओळख देण्यासाठी देवता वर्ग सांगितला आणि तो देवता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात सांगितला आहे. तरी आपण काल संक्षिप्त स्वरूपात देवता वर्ग बघितला. जसा परमेश्वर अवतार घेतात तसा देवता पण अवतार घेतात. परंतु देवता डायरेक्ट अव्यक्तातून अवतार घेऊ शकत नाही. परमेश्वराचं अवतार कार्याचं आणि देवतेच्या अवतार कार्यामध्ये नेमका फरक काय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवता अव्यक्तातून ब्रह्मांडस्थ होतात, ब्रह्मांडस्थातून अवतार घेतात. देवता अवताराला विग्रह म्हणतात. विग्रहापासून विग्रह होत नाही, ब्रह्मांडस्थापासून ब्रह्मांडस्था होत नाही, त्याला लिमिटेशन आहे. परंतु एकाच वेळी देवता अनेक ठिकाणी राहतात. पिंडस्थेच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये, मळाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये, अधिष्ठानाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये, आणि हा सृष्टीचा गाडा चालवण्यासाठी अनेक ठिकाणी विग्रहाच्या माध्यमातून त्यांचे अवतार होत असतात. हजारो अवतार परमेश्वराचे झाले, आजही आहे, उद्या होणारे. तसे देवतासुद्धा हजारो अवतार घेतात. परंतु त्या अवतार कार्याचा उद्देश
ह्या जीवाच्या उद्धरण कार्याला म्हणजे परमेश्वराच्या व्यसनाला, परमेश्वराच्या मिशनला सहकार्य करणं आहे. जे देवतेचं जे बी काम आहे, जे बी कार्य आहे, देवता जे बी करते ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या मिशनसाठी करते. परमेश्वराचं मिशन काय आहे? आनंद. आनंद द्यायचा आहे परमेश्वराला, आणि त्या मिशनचा आपण एक भाग आहोत. आपल्याला त्या मिशनमध्ये भाग घेऊन आपल्याला आनंदाला जायचं आहे, आणि आपल्याबरोबर कोणाला नेता येत असेल तर नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यातूनच परमेश्वराची प्रसन्नता आपल्याला आपण जोडू शकतो आणि परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. जीव जसा एका ठिकाणी एकाच वेळेस राहू शकतो, त्या जीवाचं एखादी हे धर्म आहे. एका वेळेस एकच ठिकाणी, आता ह्या मिनिटाला मी ह्या ठिकाणी आहे, ह्या मिनिटाला मी दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. तसं देवतेचं नाही आहे. देवता एकाच वेळेस अनेक ठिकाणी राहतात. हो जाणे उरो जाणे म्हणजे काय? एकाच ठिकाणी एकाच वेळेस अनेक ठिकाणी कार्यरत राहतात. एकाच वेळेस सुख आणि दुःख ते उपभोगू शकतात. तसं जीवाचं नाही. एकदा दुःख झालं तर दुःख, सुख झालं तर सुख, ते मिश्रित असतं. आनंदाचा तर विषयच नाही. जोपर्यंत परमेश्वर आनंद देईल नाही तोपर्यंत आनंद नाही. परंतु त्या सुखालाच आपण आनंद समजतो, परंतु सुख हे दुःख मिश्रित असतं. आनंद निरतिशय सुख ते आनंद बोलीचे. देवता वर्ग एक सिस्टमचा भाग आहे. जनरल नॉलेज म्हणून देवतेचं आपण समजून घेतलं. आता आपण देवता समजून घेत असताना आपण तर परमेश्वराची भक्ती करतोय, आणि ही परमेश्वराची भक्ती करत असताना खरंच आपण परमेश्वराची भक्ती करतोय का हे शोधणं, हे म्हणजे अभ्यास करणं. हे शोधण्यातून त्यावरती जाणं ही म्हणजे साधना, वेगळं काही नाही आहे. परंतु आपल्याला ती संधी भेटली. जे अन्य लोक आहे ज्यांना परमेश्वराने बोध दिलेला नाही आहे ते तर देवता भक्ती करतात. मग देवता भक्ती करून त्यांना काहीच होणार नाही का? काही उपयोगच नाही आहे का? असं नाही आहे. त्यांना पण होणार. देवतेचे सुखफळं असतात, परंतु ते सुखफळं संपल्यानंतर तीच देवता त्यांना परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलते. परत त्या दुःखात येतात. परत जन्म मृत्यू कर्म दुःख हे सारखं चालू असतं. इथं मात्र परमेश्वराची भक्ती करत असताना नेमकं या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून परमेश्वर आपल्याला काढतात, आणि हे काढणं हेच परमेश्वराचं मिशन आहे. हे काढून आनंदाला नेणं हेच परमेश्वराचं मिशन आहे. आणि हा मिशन आपल्या जीवनाचं ध्येय आपण ठरवलं पाहिजे. परमेश्वराचं जे मिशन ते आपल्या धर्माचं उद्देश, परमेश्वराचं मिशन ते आपल्या जीवनाचा ध्येय. हे जेव्हा एक होईल, मॅच होईल, साजत्य होईल, तेव्हा परमेश्वराचं साह्य आपल्याला वर्तेल. आपण कुठेही बी कोणताही नियम लावतो, प्रयत्न करी दैवाचे साह्य. जमीन घ्यायची, सकाळी आपण उठलो का जमीन घ्यायची आहे, जमीन घ्यायची आहे, प्रयत्न करतोय, देवाचं साह्य का होत नाही? त्याच्यासाठी साह्य नाही. कर्मराटीसाठी दैवाचं साह्य होत नसतं. कर्मवशी आपल्याला ते भेटत असतं. परंतु तुम्ही धर्मात आहात, तुमची वासना आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा आध्यात्मिक प्रवास चालू आहे, अहेतुक तुमचा उद्देश आहे, संकल्प सोडलेला आहे, त्यासाठी धडपड आहे, तळमळ आहे. हे करत असताना भविष्यात तुम्ही परमेश्वराचे होणार आहात, आणि हे होणारा परमेश्वराचे आपण अहेतुकपणे क्रिया करत चालत असताना काही सांसारिक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतील, आणि देवाला माहिती आहे याच्याशिवाय याला इकडे येता येत नाही, तिथे देवाचं साह्य होईल. हे अत्यंत लक्षात घ्या. कारण परमेश्वर म्हणजे एक जनरल स्टोअर्स आहे. जनरल स्टोअर्स म्हणजे काय? सर्व मिळण्याचं ठिकाण. उभयदृश्य अवतार म्हणजे काय? आवरय देण्याचं, परय देण्याचं. आवर म्हणजे सर्व सुखफळं, आपल्या सांसारिक भौतिक सुखफळं, आणि पर म्हणजे परमेश्वराचा आनंद. याला म्हणतात उभयदृश्य अवतार. देवता सुद्धा अवतार घेतात, परंतु त्यात 4 प्रकार मोडतात. परमेश्वर अवतार घेतात, त्यात 3च प्रकार मोडतात. परमेश्वर गर्भातून अवतार घेतात, जसं का श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, आणि अजून श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांनी गर्भातून अवतार घेतला. परमेश्वर पतित उठवण्यातून अवतार घेतात. स्वामी श्री चक्रधरांनी गुजरात येथे हरिपाळ देवाचं पतित उठवलं, म्हणजे मृत शरीरामध्ये प्रवेश करून अवतार घेतात. 3रा अवतार दवडण्याचा, गोविंदप्रभू बाबांनी दवडण्याचा अवतार घेतला. याचा अर्थ काय? एखादा जीव आहे गर्भात,
त्याला काढून त्याला पुढच्या सुखफळाला पाठवायचं, त्याचं हित करायचं आणि त्याचे सर्व कर्म स्वीकारून तिथं अवतार घ्यायचा, याला म्हणतात दवडण्याचा अवतार. देवतासुद्धा ह्या 3 प्रकारे अवतार घेतात. दवडण्यातून घेतात, पतीत उठवण्यातून घेतात, गर्भातून घेतात. पण अजून एक एक्स्ट्रा देवतेचा प्रकार आहे, त्या रचून घेतात. रचून म्हणजे स्टॅच्यू तयार करायचा, त्यात घुसायचं. परमेश्वर रचून अवतार का घेत नाही, तर त्यात कोणत्याही जीवाचं हित होत नाही म्हणून तो अवतार घेत नाही. परमेश्वराचा उद्देश जीवाचं हित करणं आहे, म्हणून जे जे हितकारक आहे जीवाच्या तेच परमेश्वर करतात. देवतेला तसं तुमच्या भल्याचं, तुमच्या हिताचं याच्याशी काही संबंध नाही, काही चाळ नाही. म्हणून आपण परमेश्वर भक्ती करत असताना या साऱ्या गोष्टी जनरल नॉलेज पर म्हणून आपल्याला समजून घ्यायच्या. आणि त्याच्यासाठी परमेश्वर सुंदरपणे दृष्टांत पण सांगतात. आतुलाचा, बायरिलियाचा, उमरेलियाचा तुम्ही नाव ऐकलेले असेल. आतुलाचा म्हणजे आतला. जसं आता ह्या रूममध्ये आपण बसलेलो आहे, या हॉलमध्ये आपण बसलेलो आहे. आता हॉलमधलं आतलं सारं आपल्याला दिसतंय, बाहेरचं दिसतंय का काय चाललंय? काय चालत नाही. याला म्हणतात आतला. आतला म्हणजे आवाराचा, आवाराचा म्हणजे अलीकडचा, अलीकडचा म्हणजे चैतन्य देवतेपासून करभूमीच्या देवतेपर्यंत फळं देणारा अलीकडचा अवतार म्हणजे आवर्दृश्य अवतार. तो कोणता अवतार झाला आवर्दृश्य अवतार? श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा. 52 पुरुषांना विद्यादान दिली की नाही, याचा अर्थ ते परमेश्वर जीवाला मुक्तीला नेऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी शक्तीची कमतरता असं नव्हे. ती एक प्रवृत्ती आहे. परमेश्वर आहे, परमेश्वर त्याच्याकडे सर्व काही आहे, सेम टू सेम आहे, परंतु ती प्रवृत्ती आहे. जसं तुमच्याकडे 100 रुपये आहे आणि मी मागितले 50 रुपये. 100 रुपये असताना 50 रुपये तुम्ही देऊ शकतात, पण देण्याची प्रवृत्ती असेल तर देऊ शकतात, अन्यथा तुम्ही कारण सांगतात की नाही बाबा मलाच अडचण आहे, माझ्याकडेच काहीच नाही असं म्हणता की नाही. तसं परमेश्वर परमेश्वर आहे, त्यांच्याकडे सर्व शक्तियुक्त सारेच अवतार आहे, परंतु प्रवृत्ती. हा झाला अंतुलाचा आवर्दृश्य अवतार. बऱ्याच लोकांना आवर म्हणजे माहीतच नाही, आवर शब्दाचा अर्थ माहीत. पर म्हणजे बाहेरचा. आता बाहेर जो माणूस उभा आहे त्याला आतलं दिसत आहे का? नाही, त्याला बाहेरचं दिसेल. तो झाला बाहेरचा अवतार म्हणजे परदृश्य अवतार श्री गोविंद प्रभू महाराज. उभयदृश्य अवतार म्हणजे जो उमऱ्यावर उभा आहे. आता तुम्ही उमऱ्यावर उभे राहिले, तुम्हाला आतलंही दिसल, बाहेरचंही दिसल. हा झाला उभयदृश्य अवतार. आणि उभयदृश्य अवतार हा परब्रह्म परमेश्वर जीवाला ज्ञान देतो, बोध देतो, प्राप्तीला नेतो, म्हणून उभयदृश्य अवतार ची भक्ती आपल्याला करायची आहे. आणि देवानी बोधसुद्धा उभयदृश्य अवताराकडूनच आपल्याला दिलेला आहे. स्वामी श्री चक्रधर हे उभयदृश्य अवतार आहे, श्री दत्तात्रय प्रभू हे उभयदृश्य अवतार आहे, श्रीकृष्ण महाराज हे उभयदृश्य अवतार आहे. सर्व देण्याचं. जनरल स्टोअर्स, तुम्हाला काय पाहिजे? माडी पाहिजे घ्या, गाडी पाहिजे घ्या, अजून काय कपडे पाहिजे घ्या, मानपान पाहिजे घ्या, पैसे पाहिजे घ्या, पोरं पाहिजे घ्या, त्यांच्या लाता पाहिजे त्या बी घ्या. लाता बी देतात ना. बाबा हा नवसाचा पोरगा आहे, नवसानी पोरं होतात ना, पोरगाच होत नव्हता. एक बाई आली आमच्याकडे रडत रडत, काय झालं? पोरगा असा करतो सून तशी करते. म्हणलं तुला किती वर्षांनी पोरगं झालं? म्हणे लग्न झाल्यानंतर 9 वर्षांनी. कसं काय झालं? लय देवाला विडे ठेवले, लय देवाला नवस केला. म्हणलं हे त्याची परतफेड आहे, ही त्याची परतफेड आहे. आता तू असं म्हटली का मला पोरगा दे, तेवढं दिलं का नाही? तू असे म्हटली का मला पोरगा दे परंतु चांगला दे, फक्त पोरगा मागितला. तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी जनरल स्टोअर्स आहे परमेश्वर, जे पाहिजे ते. परंतु हे दिल्याचा उद्देश काय परमेश्वराचा? हे घे, ते घे, ते घे, ते घे, आणि कधीतरी समाधान पाव का आता मला देवा सर्व काही दिलं, आता मला काही नको, आता मला फक्त तू पाहिजे. परंतु ती भूक आपली कधी थांबत नाही, आपली शेपटी वाढत राहते आणि म्हणून आपण फसत राहतो. अनेक वेळेच्या माध्यमातून परमेश्वराने एकांकीची लीळा आहे बघा. गुराखी असतात, देव म्हणतात आपण कवड्याचा खेळ खेळू. मी होतो कापड दुकानदार, तुम्ही कवडे आणा, कपडा विकत घ्या. मग देवाने ते सर्व कपडे थोडे थोडे तुकडे तुकडे केले, मांडणी केली. मग ते यायचे, हा कपडा एवढ्याला, तो कपडा तेवढ्याला, त्यांचा भाव व्हायचा.
मग ते घ्यायचे. चिंचुक्याचा खेळ, बरेच असे नांदेडला असे लीळा आहे एकांकीच्या. तर हेच करण्याचा उद्देश काय देवाचा? हे घे ते घे ते घे आणि समाधान पाव. आता कधीतरी तर मला बोलव, कारण मी बी बसलेलो ना दुकानावर. आपण दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला कधी मागवलंय का, मागितलंय का? कधीच नाही. आपण दुकानातल्या वस्तू मागतो. आपण दुकानदारालाच घेऊन टाकलं तर ते दुकाने आपलंच होईल ना. पण आपल्याला वस्तू पाहिजे, त्या अभिलाषेपोटी आपण जात राहतो. एक राजा असतो, राजा. आता राजा त्याच्यामध्ये डोक्यात काही सांगता येत नाही. त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं आपल्या का दौंडी पिटवा म्हणे. उद्या सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या राजवाड्यात सर्वसामान्य माणसाला येण्याचा अधिकार, कोणी यावं आणि काही घेऊन जावं म्हणे. काही प्रॉब्लेम नाही, जे ज्याला नेता येईल ते त्यांनी न्यायचं. 1 दिवस तुम्हाला सूट. आता अशी दवंडी पिटल्यानंतर कोण थांबणार आहे का? सकाळी सारी आंघोळी पांघोळी करून दरवाजावर उभे, दरवाजा उघडला, कोण घुसत आहे, कोण हे नेतंय, कोण ते नेतंय. 8 एकच, एकदाच यायचं आणि एकदाच घेऊन जायचं, परत यायचं नाही. एक छोटी मुलगी असते 10-12 वर्षाची. राजा बसलेला असतो, राजाला बघायचं असतं की ही जी आपली प्रजा आहे, ह्या प्रजेसाठी आपण किती खस्ता खाल्या, यांना सुबत्ता दिली. ज्याला शेती नव्हती त्यांना शेती दिली, ज्यांना भांडवल नव्हतं त्यांना भांडवल दिलं, काहींना नोकरी दिली, काहींना व्यवसाय करायला दिला. आता हे समाधानी आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, का फुकट भेटत आहे म्हणून परत नेत आहे म्हणून राजा पण बसतात सिंहासनावर. लोक येतात, वस्तू घेतात, निघून जातात. काय जेवढं नेता येईल तेवढं. आता विचार करा, ज्याला जेवढी नेता येईल तेवढं नेणार ना तो काय अशी छोटी वस्तू घेणार जाणार आहे असं होणार आहे का? ज्याला उचलत नाही तोही बी नेणार, हे नेणार ते नेणार ते नेणार. परंतु सकाळी सकाळीच एक मुलगी आली, इकडं तिकडं पाहिलं, राजा निवांत बसतोय पाहतोय. तिनं जाऊन राजावरच हात ठेवला. राजा माझा, तुम्ही काय सांगितलं होतं? ज्याला तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जायचं. राजाने आदेश दिला, साऱ्या वस्तू तिथले तिथं ठेवा म्हणे. कारण राजाच्या वस्तू आहे आणि हिनं राजालाच घेतलंय म्हटल्यावर आता तुम्हाला काहीच नेता येणार नाही. तसं आपलं झालं. आपल्याला नेमकं घ्यायचं काय, करायचं काय, मागायचं काय हेच माहीत नाही. आपल्याला राजा नकोय, म्हणजे आपल्याला देव नकोय. देवापासून सारं पाहिजे. किती पाहिजे, कसं पाहिजे, किती न्यायचं, याचं पोटपात्र आपलं छोटं नाही आहे. वाढतच राहतं, आपली अभिलाषा वाढतच राहते. म्हणून देवानी धर्म, धार्मिकता, त्यातलं तत्त्वज्ञान, जनरल नॉलेज का आणि कशासाठी सांगितलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या उद्देशाच्या पलीकडं जाऊन आपण आपला उद्देश ठेवून धार्मिकता केली पाहिजे. काल आपण देवता वर्ग थोडक्यात संक्षिप्त पद्धतीनं अन्यवृत्ती बघितली. देवता वर्ग नीट समजून घ्या. यूट्यूबवरती जा, नंबरप्रमाणे सत्संग ऐका. तो एक अभ्यासक्रम आहे आणि इकडं तिकडं बी विषयाला घेऊनच सत्संग होत राहतात. आता इथं सुद्धा आपण विषयाला घेऊनच सत्संग केले. पुरी प्रकरण नंबरप्रमाणे चालू आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट बजाजनगर येथे कार्यक्रम होत असतात. ते यूट्यूबच्या माध्यमातूनच जोडल्या गेलेली मंडळी आहे. स्वामी श्री चक्रधांचा परिवार आहे. त्यांनी मागच्या वेळेस कार्यक्रम घेतला, त्याच्यानंतर नंतर घेतला, त्यावेळेस जीव पदार्थ घेतला, मग आता देवता पदार्थ झालेला आहे. अत्यंत मोकळ्या विवेचनातूनच जीव पदार्थ, देवता पदार्थ सांगितला. तो आपल्याला कळतो, समजतो आणि त्यातलं जे मर्म आहे ते आपल्याला समजल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडतो. आपण ऐकतो, परंतु समजून घेण्यासाठी ऐका, टाईमपास करण्यासाठी ऐकू नका. काही लोक तर सकाळी एक सत्संग ऐकतो, दुपारी ऐकतो, संध्याकाळी ऐकतो, दिवसभरात 3-3 सत्संग ऐकतो बाबा. आणि त्याला 5 प्रश्न केले का एक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ते ऐकण्याला काय अर्थ झाला? एकच ऐका, शांततेने ऐका, व्यवस्थित ऐका, समजून घ्या, जाणून घ्या. नाही समजत एकच सत्संग डबल रिपीट करा. काही सुशिक्षित लोक असतात ते ऐकतात, पण काही 110, 120 असे सत्संग ऐकणाऱ्यानंतर प्रतिक्रिया देतात. त्याचा रिझल्ट चांगला भेटलेला आहे. त्याच्यामुळं आज आपली देवकृपा आहेच आपल्यावर. आपण धर्माला लागलो, देवाला लागलो, अभ्यासाला लागलो, जाणून घ्यायला लागलो. पण अभ्यास करणं खूप सोपं झालं. यूट्यूबच्या माध्यमातून कितीतरी लोक जोडल्या गेलेले आहे. आत्ताच मी बाबाजींना सांगत होतो की यूट्यूबच्या माध्यमातून
आता हे आपले परमपूजनीय निर्भय मुनी बाबाजी आहे, हे यूट्यूबच्या माध्यमातूनच आमची भेट झाली. पूर्वश्रमीचं त्यांचं नंदकुमार बेलेकर साहेब, मग भेट झाली, त्यांनी कार्यक्रम केला. आपले दिलीपदादा काळे आहे, ते यूट्यूबच्या माध्यमातूनच त्यांची भेट झालेली आहे. कमलाकर दादा आहे, यूट्यूबच्या माध्यमातूनच भेट झालेली आहे. ही सारी बाहेरची मंडळी. मॅडम यूट्यूबच्या माध्यमातूनच त्यांची ओळख झालेली आहे, भेट झालेली आहे. आणि ह्या यूट्यूबच्या बघा जग बदलतं आहे, सायन्स येतं आहे, त्याचं माध्यम जरी बदललं तर आपला उद्देश काय आहे, तो जर उद्देश त्याच्या पाठीमागची नियत आपली साफ असेल तर संयोग योग साह्य परमेश्वर प्रवृत्तीनं माया करून देत असते. आणि बोध आणि बोधशक्ती परमेश्वर देत असतो. देणारा तो आहे, घेणारा जीव आहे. आता कोणाच्या माध्यमातून, कोणत्या माध्यमाच्या कोणत्या जीवाला परमेश्वराला काय द्यायचं ते ठरवतील, त्याचं टेन्शन घेत. साताऱ्याचे एक त्यांचा धर्माचा अर्थार्थी संबंध नाही, ते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांना मोबाईलमधूनच उपदेश दिला. नंतर 2 नवरात्रात आपल्याकडे आले, दीक्षा घेऊनच गेले. निर्भय मुनींनी पण दीक्षा घेतली. याचं कारण मोबाईल आणि यूट्यूब आहे. तुम्ही काय आणि कसा वापर करतात साधनाचा, त्याच्यावरती त्याचा फायदा तोटा ठरत असतो. साधन आहे त्याच्यात तोटा पण आहे, फायदा पण आहे. आपली बुद्धी फायद्याची असेल तर फायदा भेटेल. आणि देवाने सांगितलंय, भूताच्या ठाई जाल तर काय गुण घ्याल. आता मोबाईलच्या ठाई जाल तर काय गुण घ्याल. कारण माणसांकडून गुण घ्यायला आता गुणग्राहकता आपल्यामध्ये नाही आहे, आणि माणसांमधले गुण शोधायचे ते एवढी ताकद आपल्यामध्ये नाही आत. आता मोबाईल गुगलवरती जा आणि काय नाही भेटत, पण चांगलं घेण्याची ताकद, बुद्धी, विचारधारा संग्रह करण्याची वृत्ती तुमच्याकडे असेल तर यातून सुद्धा बरंच काही भेटतं. आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर अन्य राज्यामध्ये, अन्य देशामधले सुद्धा लोक जोडल्या गेलेले दररोज व्हिडिओ अभ्यास करत राहतात. त्यांना काय द्यायचं ते देव देणार आहे, क्रेडिट घ्यायचं काही कारण नाही आपलं. तसं तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करू शकता, अवघड काहीच नाही. आणि ही उपलब्धता परमेश्वर कृपेने आपल्याला भेटलेली आहे. पूर्वी सोपं नव्हतं, अभ्यास करणं सोपं नव्हतं. बरं अभ्यासाला आपण गेलो तर मार्गात वेळ काढून जावं लागायचं. बरं वेळ काढून गेलो तर बाबाला वेळ आहे की नाही हा पडचा प्रश्न. बरं वेळ काढून बाबांची बी अर्थता आहे, बाबा शिकवतात ते समजणं हे परत अवघड, ती सिस्टम अवघड, त्याच्यात मॅच होणं अवघड. म्हणजे पूर्वी खूप अवघड होतं. आता सोपं झालं आहे, परंतु परमेश्वर मिळवणं अवघड झालं आहे. कारण साधनं उपलब्धता जास्त. मग जड पदार्थ असो आणि बाकीचं सारच असो, काही कमतरताच नाही. या साधनांना डावलून या ज्ञानाद्वारे साधना करून परमेश्वर प्राप्तीला जाणं एवढं सोपं नाही आहे. परंतु ज्याला जायचं आहे तो कुठे जाईल, कसाही जाईल, कशाही पद्धतीनं जाईल. म्हणून आपण या अभ्यासाचा उद्देश काय आहे, कोणता असला पाहिजे हे आपण क्लिअर झालं पाहिजे. पुढचा जो प्रकरण आहे युग धर्म, युग आणि त्याचा धर्म. युग 4 आहे. जनरल नॉलेज म्हणून आपण आता युग धर्म वाचला तरी आपल्या लक्षात येतं. 4 युग आहे. 4 युगाची एक चौकडी तयार होते. ह्या चौकडीची वर्षाची संख्या किती आहे? 60 लाख वर्ष. हे कुठून काढलं? 32 लाख वर्षाचं कृतयुग, निम्म्यानी कमी होत राहतं. त्रेतायुग 16 लाख वर्षाचं, 8 लाख द्वापार, 4 लाख कलियुग. यांची बेरीज आली तर 60 लाख वर्ष होती. आणि कलियुगी जन्म मात्रे चौकडीचं नरक. नुसता जन्माला आलो तरी आपण नरक घेऊन आलेलो आहे. जन्माला येताच आपल्याला नरकाचं गिफ्ट भेटलेलं आहे, जन्म मात्रे चौकडी नरक. नुसता जन्म आलो कलियुगात तरी 60 लाख वर्षाचं. आज ह्या मिनिटाला आपण आता इथं जगतोय तर ह्या मिनिटाला 60 लाख वर्षाचं नरक भोगणारे जीव आहे. कारण मागच्या कलियुगात ते जन्माला आले होते, त्यांना चौकडीचं नरक चालू आहे. आपल्याला होणार आहे, परंतु परमेश्वर काय म्हणता, येथीचं होई दे ते चुकेती. म्हणून अनुसरण आपल्याला मस्ट आहे, व्हेरी MP आहे. मी का म्हणतो अनुसरण? आपल्याला नरक पाहिजे नसतील तर, दुःख पाहिजे नसतील तर, तेव्हानीच ते सांगितलेलं आहे. ती देवाची खावणी आहे. त्याच्यामुळे अनुसरणाविषयी भीती, न्यूनगंड, गैरसमज काढणं हे धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या सांगणाऱ्याचा उद्देश असला पाहिजे.
आणि आपल्यालाही धर्म समजून घेताना आपल्या मनातली भीती न्यूनगंड एक काढण्याचा उद्देश असला पाहिजे. मग त्याच्यावरती मी बऱ्याच गोष्टी सांगत राहतो, कारण देवाने त्याच्यासाठी सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही तत्त्वज्ञान. त्याचा उद्देश त्याचं ध्येय तेच असल्यामुळं त्याला समोर ठेवूनच आपल्याला बोलावं लागतं. आपण बी अभ्यास त्याच्यासाठीच करायचा असतो. तर युग धर्म, तर युगाची माहिती परमेश्वराने दिलेली. प्रत्येक युगाची अधिष्ठात्री देवता असते, प्रत्येक युगाचा धर्म असतो आणि तो धर्म त्या जीवाने सांभाळला तर त्या देवतेची प्राप्ती होते, त्या देवतेचं सुखफळ भेटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण धार्मिकता केली तर त्या देवतेची प्राप्ती न होता खालच्या युगामध्ये जन्म होतो. असे 4 युगाची मांडणी परमेश्वराने जनरल नॉलेज म्हणून आपल्याला दिलेली आहे. त्याच्यातले शेवटचे 2 सूत्र आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते मात्र आपल्या दैवराटीसाठी व्हेरी IMP मस्ट असे सूत्र आहे. ते आपण जर समजून घेतले तर बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होतात. तर युगधर्म हा जो मार्ग आहे, युगधर्म हे जे प्रकरण आहे, तर अन्यवृत्तीमध्ये देवता वर्ग सांगितल्या, तर त्याचं जे बहिर्याग आचरणे आहे किंवा तर तो युगधर्मामध्ये सांगितला आहे. म्हणजे पूर्वीमध्ये सांगितले कवने करणे मुंचीचे ना, तर ते देवतेचं करण कोणतं, देवतेची धार्मिकता कोणती, ती अन्यवृत्तीनंतर ही युगधर्म प्रकरण सांगितलेलं आहे. तर प्रकरण जे आहे आचार्यांना निरूपण करताना हे प्रकरण देवानी अन्यवृत्तीमधील प्रकरण क्रमांक जे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं काय सांगितलं आणि अन्यवृत्ती सांगितली, युगधर्म पण सांगितला आचार्यांना, काल आपण बघितलं. त्याच्यात परत 21 आहे, त्या 21 गोसाव्यांशी उद्याचा पूजा अवसर झाला, म्हणजे सकाळचा पूजा अवसर झालेला आहे देवाला. आणि देव केदारा सीमेन निंबू म्हणजे काय, त्या तळी आसन असे ते ठिकाण आहे, त्या ठिकाणी देव बसलेले आहेत, देवाचं आसन आहे. शेजारीच सारंग पंडित आहे. त्या 21 गंगेमध्ये स्नान करून येतात आणि मग देव बघतात की या बाया का स्नान करतात, कशासाठी स्नान करतात. आणि मग देवाला का माहीत नाही असं नाही आहे, पण ते सारंग पंडिताला विचारतात, हा गा पांडिया, या बाया स्नान कशासाठी करतात म्हणे आज, याचं काही कोणी मेलंय का म्हटले स्नान करण्यासाठी. कारण बघा स्नान केल्यानंतर, स्नान आपण कधी करतो, दररोज तर करतो, परंतु ऐन वेळेस स्नान कधी केव्हा करतो का, कोणाची मौत करून आलो का मग आपण आंघोळ करतो. तर ती वेळ स्नानाची नसल्यामुळे देवाने सांगितलं यांचं कोणी मेलंय का या आता स्नान करून राहिल्या. तर हे कोणाला विचारताय, सारंग पंडिताला. तर सारंग पंडित काय म्हणतात, नाजी त्या विधवा स्त्री आहे म्हणले, त्या विधवा आहे, त्यांचे मिस्टर आहे, नवरे आहे, ते मेलेले आणि त्याच्यामुळं त्यांना स्नान करावं लागतं म्हटलं. आता तो जसं पितृपाठ विधी असतो, आता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विधी असतात. आपण पितृपाठ काय करतो, फक्त त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्या निमित्ताने काहीतरी करतो घरी. काही लोक असे आहेत का प्रत्येक पितृपाठामध्ये ब्राह्मणाला पकडून गंगेवर जाऊन विधिवत जसं दशक्रियेला आपण करतो तसं दरवर्षी ते करतात आणि दरवर्षी चप्प्या करतात. तर हे कर्मकांड आहे देवतेचे, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे कर्मकांड आलेले आहे. तर म्हटले त्यांचे नवरे मेलेले त्या विधवा असल्यामुळे त्यांना ते स्नान करावं लागतं, ती स्नानाची ती वेळ होती. तर 21 सुद्धा स्नान करून आल्या आणि 21 स्वामींच्या सन्निधानातल्या. आता ही 21 शांताबाईसाचीच मुलगी असावी ना. तर खांद्यावरी धोत्र म्हणजे स्नान केले जे आहे कपडे वगैरे ते वरती खांद्यावर घेऊन आले आणि देवाला दंडवत घातला. तर देव म्हणतात, बाई तुम्ही स्नान का करता, स्नान का केलं तुम्ही, काही तुमचे कोणी मेले का म्हटले. म्हणजे सारंग पंडिताला जे विचारलं ते देवाने 21 परत विचारलं, तुम्ही स्नान का करता, कोणी मेलं का म्हणे तुमचं. नाही म्हणे आम्ही विधवा स्त्रिया म्हणे देवा. म्हणजे तेच उत्तर सारंग पंडितांनी दिलं, तेच उत्तर 21 पण दिलं, आम्हाला स्नान करावं लागतं म्हणले देवा, आम्ही विधवा आहे म्हटले. मग देव काय म्हणतात, बाई तुमचा तो मृत्यूपती आहे, तो मरणारच होता, त्याच्यामुळे त्यात विशेष काय म्हटले, मरणारच होता, मेला. कारण मृत्यूच प्रती असल्यामुळं जन्माला येतो तो मरतो, जो मरतो तो जन्माला येतो. तुमचा तो नित्यपती की म्हणजे काय, देव स्वतः सांगतात तुमचा नित्यपती कोण आहे, तो म्हणजे कोण, परमेश्वर. कारण तिला बोध नाही आहे. देवाने असं म्हणायला पाहिजे आम्ही तुमचे नित्यपती आहे, परंतु तिला बोध नाही आहे.
परमेश्वरावरती परमेश्वर म्हणून बुद्धी नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही म्हणण्यापेक्षा देवाने सांगितलं तो परमेश्वर हा तुमचा नित्यपदी, त्या परमेश्वराची भक्ती करा, त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जा, असं सांगण्याचा परमेश्वराचा भाव आहे. आणि मग त्यावेळेस देवानी निचादिक्रमे युगधर्म निरूपिला. तिथं सारंग पंडित आहे, एका ईसा आहे, या दोघांनाही बोध नाही, तरी देवानी तत्त्वज्ञान सांगितलं. आपण म्हणतो याला सांगू नका आणि त्याला सांगू नका, पण अर्थाप्रती बोलायला लावलेलं आहे. मग तो अर्थवंत उपदेशी आहे का बिगर उपदेशी आहे असं तिथं काही सांगितलं आहे का? अर्थ मग तो कोणी का असेल, परंतु आपण धर्म तत्त्वज्ञान कंजेस्टेड करून टाकलं आहे, छोटं करून टाकलेलं आहे. याला सांगू नका त्याला सांगू नका, याचं ऐकू नका त्याचं ऐकू नका, हे सारं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि ते धर्मालाही घातक आहे आणि आपल्या हितालाही घातक आहे. सारंग पंडित हे ना वेदवंत ना बोधवंत ना अनुसरले, परंतु सर्वात जास्त तत्त्वज्ञान परमेश्वराने अत्यंत गुह्य तत्त्वज्ञान त्या सारंग पंडितांना सांगितलं. आणि सारंग पंडितांना सांगितलं, सारंग पंडिताच्या मनामध्ये देवाविषयी काय भावना आहे. सकाळी ते सूत्र येऊन गेलं, पण सकाळी घाई झाली म्हणून मी ते सांगितलं नाही. घराच्या बाहेर खुट्टा असतो म्हणले, किंवा घरामध्ये खुंटी असते. खुंटी कशासाठी वापरतो? आता खुंट्या राहिल्या नाही, आपण आता वेगळ्या पद्धतीनं ते आणून लावतो. पूर्वीच्या जुन्या घरामध्ये खुंट्या असायच्या लाकडाच्या केलेल्या, ते काहीतरी अडकावायला, तर त्या खुंटीवरती सुद्धा आपली प्रेम असतं, आपली प्रीती असते. गावात घराच्या बाहेर खुट्टा असतो त्याच्यावर सुद्धा आपलं लागलेपण असतं. तर तेवढंही लागले पण तुमचं आमच्यावर नाही म्हटले. देव ओळखतात सारंग पंडिताला. सारंग पंडित खोटं खोटं सांगतात, नाही नाही आमचा तुमच्यावर खूप जीव आहे. देव म्हणतात अहो तेवढं सुद्धा तुमचं आमच्यावर नाही आहे. हे देवाला माहीत असताना सुद्धा देवाने मात्र त्याला तत्त्वज्ञान सांगताना कुठेही कंजूसी केली नाही. नुसती कंजूसीच नाही केली, तर तो अनुसरणारा नाही आहे, वेदवंत नाही आहे, बोधवंत नाही आहे, तरी 60 वेळा उपाराला त्यांनी विनंती केली. देवानी कोणतीही विनंती कधीही त्यांनी नाकारली नाही. ते जायचे, कारण ते स्वयंपाक कोण करत होत्या? त्यांच्या पत्नी गौराईसा आणि धानाईसा, ते अधिकारी जीव होते. पण याच्या बंधनामुळे ते अनुसरू शकत नव्हते, देवाकडे येऊ शकत नव्हते. चोरून लपून यायचे, ते करायचे. त्यांची तळमळ दुःख देवाला माहीत होतं. परंतु ज्या वेळेस सारंग पंडित गेले त्यांनी लगेच कडी लावली आणि आले. परंतु देव त्यावेळेस उत्तरापंथाला गेले होते, पण आचार्यांच्या इथं येऊन त्या अनुसरल्या. धानाईसाचं बऱ्याच लीळा आपल्याकडं येतात, छोटी मुलगी असते आणि त्या अनुषंगाने या लीळा आपल्याला आलेल्या असतात. या सारंग पंडिताला आणि एकाईसाला समोर ठेवून परमेश्वराने युगधर्म सांगितला आहे, आचार्यांना युगधर्म सांगितला आहे, निमाई भटांना युगधर्म सांगितलेला आहे. तर तो युगधर्म म्हणजे देवतेचा. कारण प्रत्येक युगामध्ये, आता कालच एकाचा प्रश्न आला की म्हणले युगधर्मामध्ये साऱ्या देवतेची धार्मिकता सांगितली, देवतेचंच फळ सांगितलं आहे, मग प्रत्येक युगामध्ये परमेश्वराचं का सांगितलं नाही? तर परमेश्वराचं प्रत्येक युगामध्ये धर्म असतो, धार्मिकता असते, परमेश्वराची भक्ती असते आणि प्राप्तीला नेणं हे कार्य पण असतं. हे अखंडित कार्य सृष्टीत त्याच्यासाठी. जर यदा कदाचित परमेश्वर नाही, सृष्टी नाही. परमेश्वराचं अवतार कार्य नाही, सृष्टी नाही. परमेश्वराचं प्राप्तीला नेण्याचं कार्य नाही, सृष्टी नाही. सृष्टी आहे याचा अर्थ देव आहे. देव नसेल तर सृष्टी पण नसेल. त्याच्यामुळे प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार असतात. आता द्वापार युगात स्वामी श्रीचक्र काय सांगतात की श्रीकृष्ण महाराजांनी अनंत उद्धरिले, अनंत उद्धरायचे आहे. परंतु पुराणामध्ये अर्जुन आणि उद्धव देव प्रसिद्ध झाले. लोकांना वाटतं फक्त अर्जुन देवाला उद्धव देवालाच उद्धरलं, असं नाही. परमेश्वर काही एकाच जीवासाठी उद्धरायला येत नाही, अनंत जीव उद्धरायचे असतात. मग त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या प्राप्तीनुसार, त्याच्या प्रयत्नानुसार त्याला ते द्यायचं कार्य परमेश्वर करतात. म्हणजे प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार असतो, परमेश्वराची भक्ती असते, परमेश्वराची प्राप्तीचं मिशन, आनंदाला नेण्याचं मिशन, हे परमेश्वराचं सातत्यपूर्ण कार्य चालू असतं. शेवटी परमेश्वराने सांगितलेलंच आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक युगामध्ये परमेश्वर भक्ती असते. परंतु इथं न सांगितल्यामुळं काहींच्या मनात शंका येते. चांगली शंका घेणं, प्रश्न निर्माण करणे ही चांगली गोष्ट आहे. तर 32 लक्ष कृतयुग, 32 लाख वर्षाचं हे
कृतयुग आहे म्हटले. कृतयुगामध्ये आत्मोपास्ती धर्म आहे, म्हणजे आत्म्याचीच उपासना करणं आणि भक्ती करणं अधर्म. कोणाची भक्ती? मग देवतेची करा किंवा परमेश्वराची करा, कोणतीही भक्ती करणं ही तर ती त्यावेळेस अधर्म होता. आत्मोपास्ती हाच धर्म आणि त्या धर्मात चैतन्याची प्राप्ती व्हायची, चैतन्य देवतेचं फळ मिळायचं त्यांनी जे केलं तर. आणि ज्यांनी अधर्म केला खालील युगात जन्म व्हायचा. धर्माची प्राप्ती, धर्माचं अधिष्ठान, धर्माची युगाचा धर्म आणि त्याची प्राप्ती हे स्पष्टता याच्यामध्ये आलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला विवेचन बघा. नाही नाही नाही, परमेश्वराची भक्ती करणं त्या युगाच्या अनुषंगाने, त्या युगाच्या अनुषंगाने त्याला परमेश्वराची भक्ती तिथं त्यांनी केली तर परमेश्वराचं ते कार्य ते वेगळं चालू आहे. आता इथं सुद्धा कलियुगामध्ये आपण गेल्यानंतर तीर्थक्षेत्र व्रतदान ही भक्ती आहे की नाही. आणि ही भक्ती केल्यानंतर तीन देवतेची म्हणजे श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ आहे की नाही. आधुनिक म्हणजे करुमीच्या देवतेची. तर इथं आपण आता परमेश्वराची भक्ती करतो की नाही कलियुगात, तसं तिथं सुद्धा आता कलियुगाची भक्ती करत असताना त्यांच्या अनुषंगाने, या युगाच्या अनुषंगाने तिथं हा धर्म आहे. परमेश्वर प्राप्ती हा धर्म आहे आपल्यासाठी, आपला हा धर्म आहे. आता लोकांना तर आपण अधर्मीच वाटतो ना, आणि युगाच्या अनुषंगाने घेतलं, देवतेच्या अनुषंगाने घेतलं तर आपण त्या चौकटीत बसत नाही. पण प्रत्येक युगामध्ये, म्हणून मी सांगितलं, प्रत्येक युगामध्ये परमेश्वराची भक्ती असते आणि ती भक्तीचा रस्ता वेगळा, त्या भक्तीची प्राप्ती वेगळी. तिथं त्याचा काही संबंधच नाही आहे युगाच्या अनुषंगाने. पण युगाच्या अनुषंगाने जर घेतलं तर त्या युगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण धर्म करतोय ना, म्हणून त्या युगाच्या अनुषंगाने सांगितलं. हा चौकट असते ना, त्या चौकटीच्या अनुषंगाने धर्मानुष्ठान घडे तयाशी चौकडी. हा ते येणार पुढे. आता ते हा बरोबर. चौयुगामध्ये परमेश्वर असल्याशिवाय धर्माची स्थापना. आता चैतन्य प्राप्ती का फळ होतं तिथं, तर ती चैतन्य माया जी आहे तिची सत्ता आहे त्या युगावरती. प्रत्येक युगाची युगाधिष्ठात्री देवता असते. मी पहिल्यांदा सांगितलं, प्रत्येक युगाची युगाधिष्ठात्री देवता असते. तर तिथं ते चैतन्य माये ही युगाधिष्ठात्री देवता आहे आणि म्हणून तिचेच फळ प्राप्त होत असतं, कारण तिचं अधिष्ठान त्या युगावरती आहे आणि त्याची कालमर्यादा आहे 32 लाख वर्षाची. कृतयुगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म आहे म्हटले, म्हणजे आत्मा म्हणजे संलग्न. आता संलग्न हाच चैतन्य मायेचाच अंश आहे. तो आत्म्याला त्यालाच ते म्हटल्यामुळं आत्मोपास्ती, त्या संलग्नाचीच भक्ती करणं, अप्रत्यक्षरित्या आत्म्याचीच भक्ती करणं, ती उपासना करणं, हे त्या देवता प्राप्तीचं फळ आहे म्हटले, ते साधन आहे. भक्ती अधर्म आहे. आता भक्ती कोणाची? मग वडील, बंधू, गुरु, माता, पिता अशी यांची सर्व जी भक्ती करायची कोणाची, तर तो अधर्मच आहे त्या युगाच्या अनुषंगाने, हे लक्षात घ्यायचं. आणि अधर्म तो चैतन्य, धर्म तो चैतन्य प्राप्ती फळ आणि अधर्म तो खालील युगी जन्म. हे आता फळाची जर प्राप्ती झाली, चैतन्य देवतेच्या फळाची प्राप्ती, आता चैतन्य देवतेच्या फळाची प्राप्ती देवतेकडून होणं अशक्यातली गोष्ट आहे. म्हणजे कोणत्याही देवतेची प्राप्ती, देवतेचं सुखफळ हे त्या देवतेकडून मिळवणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. कारण त्या काय दया माया कृपा करून थोडी, त्या वंचक आहे, वैरिणी आहे, त्या देणं एवढं सोपं नाही, त्यांची भक्ती एवढी सोपी नाही. म्हणजे पंडू राजा होता पांडवांचे वडील, त्यांनी 99 यज्ञ केले आणि 100 यज्ञ करायचा राहून गेला, तरी त्या देवतेने काय केलं, त्याला कुठं पाठवलं? जडत्वात. आणि हे कधी आपल्याला कळालं का? ज्या वेळेस अर्जुन देवाला घेऊन श्रीकृष्ण महाराज कुठं चालले? शिराब्दीला. का चालले? त्या ब्राह्मणांचे मुलं त्यांनी पळवले होते, कारण त्या लक्ष्मीने हट्ट धरला होता का श्रीकृष्ण महाराजांचं मला दर्शन पाहिजे. आणि मग देव काय म्हणतात, या पायरीवर पाय देऊ नका. आता अर्जुन म्हणजे काय प्राणगडे म्हणे, तुम्ही पंडूराजा तुमचा पिता इथं आहे म्हणे. मग ती सारी आख्यायिका आली, यज्ञ अर्जुन देवाला करायला लावला आणि त्यातून ते निघाले. म्हणजे देवतेची भक्ती एवढी सोपी आहे का? थोडी चुकी जरी झाली तरी देवता कोपतात, देवता लागतात, हे आपण ऐकतच आलो. आणि ॲक्सिडेंट होतात. ह्या देवतेच्या यात्रेला चालले, त्या देवतेच्या यात्रेला चालले आणि कुटुंब बसले. हे
थोडी जरी चुकी झाली, तसं परमेश्वराचं नाही आहे. परमेश्वराची चुकीचा विषयच येत नाही. तुम्ही आता देवपूजा करायला गेले, स्थानावर गेले, तुमच्या हातात फुलं हार आहे, तुमच्या हातात विडा आहे, गंधाक्षता आहे. आता तुम्हाला वाटतं काय करावं बा सिस्टम. मग कोणी म्हणतं पहिले हार वा, कोणी म्हणतं पहिले गंधाक्षता ठेवा, कोणी म्हणतं पहिले विडा ठेवा. परंतु तुम्ही एकाच वेळेस तिन्ही केलं आणि एका वेळेस मागं पुढं जरी झालं तरी देव लगेच दोष लागला आणि कोप लागला असंही नाही. आपण इतक्या याच्यामध्ये अडकलोय, 2 विशेष ठेवलेले, एका विशेषाला हार व्हायला आणि एका विशेषाला हार नाही व्हायला तरी तुमच्या डोक्यात दोष लागला का काय, आता देव कोपला का काय. असं काही नसतं. परमेश्वर दया माया कृपा करुणेने भरलेले आहे. जसं आई मुलावर रागवते पण कोपते का, तसं परमेश्वरावर तर आपल्यावरती रागसुद्धा नाही आहे, रागवणंसुद्धा नाही. परंतु आपल्याकडून चुकी झाली तर आपलं तोंड बघत नाही. ही देव खंती पकडतात. ही ईशाळूची ईशाळू आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे इथं तसं काही नसतं. परंतु बऱ्याच लोकांच्या डोक्यात बाबा आमच्याकडून देव करता करता विशेष पडला, फुटला, बाई हँगमध्ये, रात्रभर बाईला झोपच नाही. सकाळी तिने जेव्हा 6लाच फोन केला नंतर 6ला फोन आला, इमर्जन्सी फोन आहे. आता कोणी 6ला करतं का फोन. अरे तिला वाटलं बाबा फोन करावा. आता 9च्या नंतर मी शक्यतो फोन घेत नाही, झोपून राहतो आणि मी सांगत राहतो रात्री 9च्या नंतर फोन करू नका. मला फोन करायचा सकाळी 9 ते 11 करा आणि दुपारी 4 ते 6 करा, इतर वेळेस फोन करू नका. परंतु कितीतरी महानुभाव 11:15ला फोन करतात, महानुभाव करतात, नामधारक वासनिक करतात. एक सेन्स कळायला पाहिजे की 11:15, 11:30 ते 12:30 शक्यतो मग पूजा अवसर होत असतो, जेवणं होत असतात, काहीतरी विधी चालू असतो, त्यावेळेसच 11:15ला फोन करणारे बरेच महानुभाव मला दिसले. साधू संतसुद्धा. का तुमच्याकडं असं काही नसतं काय म्हटले. नाही सॉरी. म्हणजे हा जो प्रकार आहे, आपण कधी कोणाला फोन करायचा हा सुद्धा ज्ञानाचा एक भाग आहे, सेन्सचा एक भाग आहे. आश्रमात कधी जायचं, किती वेळेला जायचं, फोन करून जायचं का डायरेक्ट जायचं, हा बी सुद्धा ज्ञानाचा भाग. वासनिकांनाही शिकणं खूप गरजेचं आहे. रात्री 9ला निघाते आणि आश्रमात घुसाते आणि बाबा आम्हाला जेवायचं आणि आम्हाला झोपायचं आहे. मग त्या बायांना उठवायचं आणि बाबांनी स्वयंपाक करायचा आणि खाऊ घालायचं. दास्य मोचकच्या नावाखाली त्यांना बाबांनी हॅमरिंग केलेलं राहतं. नावीला जे लोक आलेले, तर आपल्याला सेन्स पाहिजे. आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी असं डायरेक्ट जातो का. आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी डायरेक्ट रात्री 9ला जातो का. तेव्हा ती वेळ नाही असं नाही. मग आश्रम काय धर्मशाळा आहे काय तुमची. जायचं, फोन करून जायचं, सायंकाळी 6च्या आतच जायचं. वेळ अवेळ सुवेळ देवानी पाळायला लावली. अवेळी जायचं नाही, सुवेळी निघायचं नाही. सुवेळ म्हणजे पहाटे 3 ते 6 स्मरण करायचं. पहाटे 3ला निघायचं देव करायला. मी एका ठिकाणी गेलो आश्रमात, एका बाई तपस्विनीचा ॲक्सिडेंट झालेला आणि एकदम ज्या म्हणले कशाने झालं आणि आम्ही स्थान करायला निघालो होतो. मग लगेच लक्षात आलं कोणत्या वेळेला निघाले, म्हणजे रात्री 12ला. साऱ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि 3-4 बाया जाम होऊन ॲडमिट. तुम्ही तपस्विनी आहे, तुम्ही कधी निघावं काय निघावं ते बाबा कळालंच नाही आम्हाला. अहो मग कळालं नाही तर मग ते जे व्हायचं ते होणारच आहे ना. देवाने सांगितले जे वारिले ते न कीजे. त्याच्यामुळे हा सेन्स नामधारक वासनिकांनी शिकलं पाहिजे आणि देवाने जे सांगितलं ते सर्वांनीच ऐकलं पाहिजे. आश्रमात जायचं आहे, फोन केल्याशिवाय जाऊ नका. जेवायला जायचं आहे तर स्पष्ट सांगा, पंगत द्यायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला अन्नदान करायचं आहे त्यावेळेस तुमच्या घरातले 2च माणसं न्या, नाही तर मार्गात राहत्या 10 आणि तुमच्या राहत्या 50. साऱ्या दुनियाला माहीत राहते तुमची पंगत आहे. तसे उपकार करायला निघाले आणि मग आम्ही सेवा करतो ना, आम्ही पंक्ती देतो, आम्ही ज्ञान, आम्ही धर्माचं किती कार्य करतो. तर क्रिया ही क्रिया असते, ती काही सेवा नसते, काही ज्ञान नसतं. त्यातून परमेश्वराने स्वीकारावी म्हणून त्याचा पाठीमागचा हेतू, भाव, तळमळ, इच्छा असली पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी बोलतो का बोलतो तर ह्या लक्षात आल्या पाहिजे. तुमची पंगत आहे, निम्म्या गावाला माहीत राहतं तर तुमची पंगत आहे. आणि देव म्हणतात दान द्यायचं ते एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला कळू नये. तुमच्या साऱ्या दुनियाला माहीत राहतं, तिचा स्वीकार होईल का. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पंगत द्यायचे तर घरूनच शिदा घेऊन जायचे. त्या बाया माणसं स्वतः स्वयंपाक करायचे, साधू संतांना खाऊ घालायचे. आज बाबांना आपण ऑर्डर देतो, आम्ही 50 येतो बाबा तुमचे 10 घ्या पंगत. सारे नातेवाईक तिथं नेलेले राहतात.
मग आता बाबाही फॉरवर्ड झाले, तुम्ही शहाणे आम्ही काय येडे काय? मग आम्ही बी आचारी सांगतो, आचाराचं बिल मग पदार्थ कोणताही सांगा, तयारच आहे म्हटले, काय अडचण नाही आहे. कवर साधू आहे ना, तर मी तर स्पष्ट सांगल, साधू संतांनी कधी आपल्या तपस्विनींना स्वयंपाक करायला लावू नका. आचारी मागवा, लय पंगत द्यायची खाज आहे ना तुला, आचार्याचे 3,500 रुपये एक्स्ट्रा द्यावा लागतील आणि देतील देणारे. विनाकारण त्रास द्यायचं काम करू नका. या कर्मनाशाच्या नावाखाली कितीतरी बाया आणि माणसं काम करून करून आश्रमातच मेले. ते साधना करायला आले, देव मिळवायला आले, काही उपजाप करायला आले, कर्मनाशाच्या नावाखाली आजारी पडते तरी बाया काम करताय. कारण माझे कॉन्टॅक्ट सर्वांशी आहे. माझे सत्संग नुसते नामधारक वासनिकच ऐकत आहे असं समजू नका. साधू संत तपस्विनी ऐकतात आणि त्यांच्या ज्या तक्रारी खंत व्यक्त होतात कुठंतरी त्या माझ्यापर्यंत येतात. हे कर्मनाशाच्या नावाखाली हे चुकीचं आहे. इतर संस्थांमध्ये, इतर संप्रदायांमध्ये ही सिस्टम नाही. तिथं नामधारक वासनिक सेवेला जातात, ते सेवा करतात, निर्हेतुक असतात. आता मी पुण्याला गेलो होतो कार्यक्रमाला, तिथं इस्कॉनच्या संस्थेला भेट दिली. तिथं सकाळी 4-5 हजार लोकांचा नाश्ता होतो, दुपारचं जेवण होतं, संध्याकाळचं जेवण होतं. एकही साधक, एकही तपस्विनी तिथं काम करायला नसते. पूर्णपणे नामधारक वासनिक सेवेला असतात. आजूबाजूच्या लोकांना ड्युट्या दिलेल्या असतात. ते दिवसभर निःशुल्क काम करतात. आपण कामाला साधून नाही लावलेलं आहे. आमचा पोरगा 10वीला आहे बाबा, विडावा पास झाला पाहिजे. आमच्या पोरीचं लग्न होत नाही, रुक्मिणी स्वयंवरचं पारायण. म्हणजे साधू लोकांना सर्वात जास्त नामधारक वासनिकांनी कामाला लावलेलं आहे. साधू लोकांनी का कामाला लागावं? देवाला प्राप्त करायचं ना, त्यांनी का लागावं? तर त्यांनी स्पष्ट सांगावं का हे तुझं काम आहे, माझं थोडी काम आहे. पण आम्हीच म्हणतो नाही नाही पारायण करून घ्या, हे करायचं ते करायचं. म्हणजे लग्न याला करायचं, पारायण बाबा करतो. त्याला पोरग होत नाही, पारायण बाबा करतो. पोरीचं लग्न जमत नाही, पारायण बाबा करतो. म्हणजे बाबा करतो म्हणजे नेमकं काय करतो? फक्त पैशासाठी चालू असतं. हा जो उद्देश आहे चुकीचा आहे. त्याच्यामुळे स्वतः तुम्ही करा, देवाला प्रार्थना म्हणा, देवाला प्रार्थना करा, तुम्हाला देव सहाय्य करतील. हे ब्राह्मणत्व आहे, हा विधी आहे, हा कर्मकांड आहे. हा धर्माचा कोणताही एक भाग नाही, तत्त्वज्ञानाचा भाग नाही. हा एक सिस्टमचा भाग आहे. आणि ते नवीन नामधारक वासनिकांना ती देणं हा एक उद्देश असला पाहिजे. परंतु 20-25 वर्ष 40 वर्ष झाले उपदेश घेतोय, अभ्यासही करतोय, कामही करतोय, साऱ्या मार्गाला पंक्ती झाल्या तरी त्याच्यातून तो बाहेर पडत नाही. हे अत्यंत अज्ञान आहे. म्हणून देवाने या गोष्टी का सांगितल्या, कशासाठी सांगितल्या आहे? आणि सिस्टम आपण बनवली, बंद करणं हे आपलंच काम आहे. चुकीची असेल तिथं थांबली पाहिजे. चांगलं आहे ते नवीन ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढं चाललं पाहिजे. सिस्टम पाहिजे की नाही? धर्मतत्वज्ञान आहे पण सिस्टम नाही आहे. पण जिथं सिस्टम आहे तिथं तत्त्वज्ञान नाही आहे. त्या संस्था वाढत गेल्या. धर्मामध्ये परमेश्वरांनी सिस्टम सांगितली आहे. सूत्रपाठ ही एक सिस्टमच आहे. सूत्रपाठ ह्या सिलेबसच आहे, हा अभ्यासक्रमच आहे, ही साधना आहे, हा धर्म आहे, हे तत्त्वज्ञान आहे, सारच सूत्रपाठच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते मात्र धर्माचा धरून नाही, धर्माच्या प्रमाणातलं नाही आहे. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर त्या चैतन्य मायेचं जर फळ भेटलं तर त्याला किती 10 लक्ष वर्षाचं चिज्जड फळ भेटतं म्हटले, 10 लाख वर्षाचं. आणि अधर्म तो खालील युग जन्मात होतो. म्हणून त्या चैतन्य मायेच्या फळाला मोक्ष म्हटलं गेलं. का? तर 10 लाख वर्ष थोडं आहे का? परंतु च्युती हा दोष आहे. ते 10 लाख वर्ष संपल्यानंतर परत तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येणारच आहे. आता याच्यावरती बरंच चिंतन करण्यासारखं आहे. परंतु जर आता पकडलं तर पुढं आपल्याला जाता येणार नाही. कारण टीकेमध्ये जर गेलं तर तो खूपच मोठा विषय आहे तो आणि आपल्या समजण्याच्या पलीकडचा आहे. त्याच्यामध्ये आपण जात नाही. पुढचं जे आहे 16 लक्ष त्रेतीयुग म्हणजे निम्म्यानी कमी होत राहतं. 16 लाख वर्षाचं त्रेतीयुग. त्रेती हा आता वरची जी भक्ती आहे तो अधर्म होता, तो खालचा धर्म झाला. सोपं झालं. वरचा अधर्म, खालचा धर्म. इथला धर्म, खालचा अधर्म. वरचा अधर्म, तोच खालचा धर्म. असं वर खाली. तर याग हा अधर्म आहे. आता हा याग इथं अधर्म आहे, तर खालच्या द्वापरयुगामध्ये याग हाच धर्म आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं धर्मातो कैलास वैकुंठाची प्राप्ती. हे लोक म्हणतात वैकुंठवाशी वैकुंठवाशी, तर हे कैलास वैकुंठ. अधर्मातो खालील युगे जन्म.
तर हे जे त्रेती भक्ती हा धर्म आहे, माता पिता वडील बंधू अथवा गुरु यांची भक्ती करणं हा तिथला धर्म आहे. आणि त्यातून काय होणार आहे? कैलास वैकुंठाची प्राप्ती होणार आहे. आणि आधार तो खालील युगी जन्म. तर सत्य, कैलास, वैकुंठ या तिन्ही स्थानातील 9 कोटी देवतांपैकी त्यांना ती प्राप्ती होत असते. परंतु ही प्राप्ती त्या देवतेकडून होणं एवढं सोपं नाही आहे, तुम्हाला सांगितलं. परंतु देवतेच्या सुखाची प्राप्ती होते ती परमेश्वराकडूनच. एखादा जीव आहे तो परमेश्वराची भक्ती करतोय, परंतु ती भक्ती परमेश्वराच्या कैवल्य दानापर्यंत नाही पोचली किंवा तो अनुसरला तर प्रमादिया झाला, तर मग लीळादान, ग्रहणादान आणि संबंधदानात तो या देवतेचेच फळं भेटत असतात. परमेश्वराकडून देवतेचे फळं, त्या लेवलला गेलेला जीव त्या देवतेचे फळं ते संपलं का परत पुढं त्याला ती चाल मिळत असते. म्हणजे परमेश्वराने उद्धारण कार्याच्या अनुषंगाने देवताच नाही वापरल्या, तर देवतेचे फळसुद्धा वापरले. म्हणजे देवता हा जो वर्ग आहे हा सिस्टम हा शब्द मी का वापरतो, का तुमच्या लक्षात घ्या, सिस्टमचा भाग आहे. कोणती सिस्टमचा? जीव उद्धारण्याची सिस्टमता परमेश्वराने. कोणतं मिशन? आनंद देण्याचं मिशन. म्हणजे ह्या जीवाला परमेश्वराच्या भक्तीतला जीव, परंतु तो तिथपर्यंत पोचला नाही, तर त्याला परमेश्वर इथं कुठंतरी मॅच करत राहतात. म्हणून मानभाव का बिंदास आहे माहिती आहे? याच्यामुळंच का देव दयाळू माळू कृपाळू आहे. नाही ते भेटलं तर हे भेटल, नाही भेटलं तर ते भेटल, ते नाही भेटलं तर ते भेटल, चालू द्या. म्हणून मानभाव सर्वात जास्त बिंदास दिसतात. कारण सृष्टी त्याच्यासाठी निर्माण केली, परमेश्वराने बोध त्याच्यासाठी दिलाय, ते नाही भेटत म्हणून सृष्टी त्या अनुषंगाने निष्फळ जाते, त्या अनुषंगाने सृष्टी शून्य होते. याचा अर्थ काहीच भेटणार नाही असं नाही, काहीतरी भेटतंय परंतु कैवल्य दान नाही, परमेश्वराची प्राप्ती नाही, आनंद नाही, या अनुषंगाने शून्य. आलं का लक्षात? अर्थ भेटतं आपल्याला. तर या साऱ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहे. आता ह्या साऱ्या गोष्टी आपण पुढच्या 8 लक्ष द्वापारयुगामध्ये 8 लक्षाचा आहे. द्वापारयुगात याग हा धर्म आहे. आता वरचा तो अधर्म होता. इथं याग म्हणजे काय? यज्ञ वगैरे करतात, आजही बी करतात बघा कलियुगामध्ये. तर ते इथं नाहीच येतं, आलो कुठून? तर ही परंपरा चालत आली ना, एका युगावरून दुसऱ्या युगात तिसऱ्या युगात या परंपरा चालत आल्या. आणि आपल्याला काय माहीत? आपल्याला हे सारं नॉलेज आहे. आणि हेच याग यज्ञ करणारे मानभाव काही कमी नाही आहे. घरभरणी करायची तर यज्ञ करून घरभरणी करणारे मानभाव आहे. म्हणजे नेमके काय करतात? तुमच्या जिल्ह्यामध्ये हा ते आपला जिल्हा आणि तुमचा जिल्हा असं काही नाही. तर देवानी युग धर्मामध्ये या गोष्टी स्पष्ट सांगितल्या. विरोध केला, आमच्यात आम्ही विरोध केला तर आम्हालाच विरोध. तर द्वापार युगामध्ये याग हा धर्म आहे, यज्ञ वगैरे करणं. आणि द्वापार युगामध्येच पंडूराजांनी यज्ञ केले होते, पण 99 झाले, एक राहिला. देवतेने काय केलं? त्या देवते जर 100रावं झाला असतं ते देवतेचं फळ त्याला भेटलं असतं पंडूराजाला, परंतु त्याला नरकात पाठवलं. म्हणजे देवतेकडून देवतेची प्राप्ती एवढी सोपी नाही. तीर्थक्षेत्र रोतदान हा इथं अधर्म आहे आणि तोच कलियुगाचा धर्म होणार आहे. आपण खाली गेल्यानंतर लक्षात येईल. तीर्थक्षेत्र रोतदान हा अधर्म आहे. धर्मातो काय होतंय म्हटले? स्वर्गप्राप्ती फळ. आणि सारा समाज स्वर्ग प्राप्तीच्या मागं लागलेला. स्वर्गात गेलं, स्वर्गात जायचं. हे जे स्वर्ग आहे या स्वर्गापर्यंतच लोकांची कॅपॅसिटी बौद्धीची आहे, धर्माची आहे. सारे लोक म्हणतात स्वर्गात गेलं म्हणजे मोक्ष भेटतो, पण ते सुख, स्वर्ग हा शब्द सुखवाचक आहे या अनुषंगाने ते म्हणत राहतात, पण त्यांना त्याच्यातलं एवढं नॉलेज नसतं. आणि आधार तो खालील युग जन्म. तर धर्मातो या धर्माचरण जर केलं तर 33 कोटी देवता, या स्वर्गातल्या 33 कोटी त्यांच्या त्या देवतेचे पैकी एका देवतेचं आचरणानुसार त्याचं फळ त्या दिवाला भेटत असतं. आता स्वर्ग 33 कोटी, या साऱ्या समाज देवता किती? 33 कोटी. अहो हेच काही नाही, मानभाव सुद्धा आता कुठं होतं सत्संग म्हणे देवता किती? 33 कोटी. मानभावांनी सांगून बस. म्हणजे मानभावांना सुद्धा नॉलेज नाही आहे. मानभावांनी समाजापर्यंत न्यायचं आहे. देवता 33 कोटी नाही, देवता 33 कोटी या स्वर्गातल्या एका थव्यातला, एका प्रकारातला, भागातला ती एक संख्या आहे. बाकी तर देवता तर 81 कोटी 1.10 आहे. पण मानभाव 33 कोटीमध्ये अडकले तर विषय येतो कुठं? तर या साऱ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आता कलियुगामध्ये 4 लक्षाचं कलियुगी तीर्थ क्षेत्र रोत दान हा धर्म आहे म्हटले, आणि हिंसा अधर्म आहे. आता कलियुगामध्ये हिंसा अधर्म सांगितला. मग पूर्वी
हिंसा अधर्म नव्हता का? नाही. कलियुगामध्ये जे सांगितलं तर चारही युगाच्या अनुषंगाने सांगितलं. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग तिथंही हिंसा हा अधर्म होताच. प्रत्येक युगामध्ये हिंसा हा अधर्म असतोच, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे फक्त कलियुगातच हिंसा अधर्म आहे, त्यावेळेस नव्हता असं काही नाही आहे. तर हिंसा अधर्म आहे. धर्मातो काय होईल म्हणजे अंतराळ प्राप्तिफळ, अंतराळ देवतेची प्राप्तिफळ, आणि अधर्मातो नरक होईल. आता याच्यात उत्तम, मध्यम, कनिष्ठ असा भाग केलेला आहे. उत्तम धर्मातो अंतराळ प्राप्तीची फळ, म्हणून अंतराळ प्राप्ती दिली ती उत्तम धर्मातो. मध्यम धर्मातो काय सांगितलं? अष्टदेवनी प्राप्तिफळ. आणि कनिष्ठ धर्मातो आधुनिक म्हणजे कर्मभूमीच्या देवतेची प्राप्तिफळ होते. आता याच्यात सुद्धा मध्यम, कनिष्ठ त्या अनुषंगाने लोक आता हे जो युग धर्म जो सांगितला तुम्हाला, तर युग धर्म देवतेच्या प्राप्तीच्या अनुषंगाने सांगितला. देवतेचे धर्म सांगितले म्हणजे काय सांगितलं? कर्मराटीसाठी सांगितलं की दैवराटी सांगितलं? म्हणजे जनरल नॉलेज आला. अन्यायवृत्ती देवतेचं सांगितलं ना, ह्या देवता आहे पण परमेश्वर नाही. ही कर्मराटी सांगितलं, देवते दैवराटी सांगितलं. तर आपल्याला माहिती हे कर्मराटीसाठी सांगितलं, पण आपल्याला नॉलेज म्हणून देवाने दिलेलं आहे. मग इथले सिद्धांत आपण कर्मराटीला लावायचे का दैवराटीला लावायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, आणि त्यातूनच आपण बाहेर पडलं पाहिजे, नाही तर अन्यथा कन्फ्युजन वाढत राहतं. तर या कृतयुगामध्ये आता प्रत्येक युगामध्ये आयुष्य पण असतं. कृतयुगी लक्षभरी आयुष्य, त्रेती 10 सहस्र आयुष्य, द्वापारी सहस्र आयुष्य, कलियुगी शत. म्हणजे विचार करा, आपण कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य जगलो. 1,00,000 वर्षात आपण संसारही केला, आपल्याला पोरं बाळ होते, आणि तिला किती आता 1,00,000 वर्षामध्ये म्हणजे पोरं किती असतील आणि नातू किती असतील याचा विचार करा. आता तिथं तुमचा संसार पुरा नाही झाला 1,00,000 वर्षाचा करून, त्याच्यानंतर 10,000 वर्ष, त्याच्यानंतर 1000 वर्ष, आणि आता 100 वर्षात पुरा होणार आहे का? आणि कोणाला विचारलं का? नाही बाबा हे थोडं राहिलं आणि ते बाबा थोडं राहिलं. म्हणजे या अनुषंगाने जर घेतलं तर 1,11,100 वर्ष नुसतं एकदा झालं तर एवढं वर्ष आपण प्रपंच केला आहे, संसार केला आहे. काल आज या आपण नाथ आहे ना लावतो, ते काल दुसरं कोणाबरोबर होतं, त्याच्या अगोदर तिसरं कोणाबरोबर होतं, आणि पुढं आणखीन चौथ्याबरोबर कोणाबरोबर राहणार आहे काहीच माहीत नाही आहे. इथं किती लागले पण आहे, किती अभिमान असतो आपल्याला. तर एवढ्या वर्षामध्ये आपलं पूर्ण नाही झालं आणि आता राहिलेल्या वर्षात होणार आहे का? आणि तरी परमेश्वराला अनुसरायची इच्छा नाही, त्यागायची इच्छा नाही, माझं चाललंय कबाड ओझं घेऊन. तर ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घ्या का हे वयाच्या अनुषंगाने आपल्याला सांगितलंय. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेनिजे न पविजे. आता ह्या 4 युगाचा धर्म सांगितला का नाही परमेश्वरांनी? कृतयुगाचा, त्रेतायुगाचा, द्वापारयुगाचा आणि कलियुगाचा. 4 युगाच्या धर्माने परमेश्वराची जाणीव होत नाही, परमेश्वराचा बोध होत नाही. एखादा म्हटला का 4 युगाचे धर्म मी सांभाळतो मग मला देव भेटल, तर परमेश्वराची जाणीवसुद्धा होत नाही, तेव्हा प्राप्तीचा विषयच नाही. 4 युगाचे धर्म हे देवतेचे आणि देवतेच्या प्राप्तीसाठी आहे. परंतु 4 युगाच्या धर्माने परमेश्वराची ना जाणीव होत, ना बोध होत, ना ओळख होत, ना प्राप्ती होत. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. मग कशाने परमेश्वराची ओळख होईल आणि कशाने परमेश्वराची प्राप्ती होईल? परमेश्वर जाणीजे. परमेश्वराने बोध दिला, परमेश्वराने जाणीव करून दिली, परमेश्वराने ओळख दिली, तर परमेश्वर जाणीजे. आणि परमेश्वरानेच प्राप्तीला नेलं, परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात. हे लक्षात घ्या. आपण पूजनीय माईंभट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर सर्व माहीत होतं की नाही? युगधर्म माहीत होतं. सांगितल्यानंतर लगेच त्यांच्या टुप्प्यातल्या हे तर माहीत आहे आपल्याला, हे या वेदात येते, याच्यात येते, त्याच्यात आहे, माहीत होतं. परंतु परमेश्वरांनी जेव्हा सांगितलं, परमेश्वराकडून परमेश्वर जाणला जातो आणि परमेश्वराकडून परमेश्वर प्राप्तीला पण नेत असतो किंवा होत असतो. जेव्हा बोध दिला तेव्हा जीवेश्वर भाऊ म्हटला, तुम्ही किती भाग्याचे बघा. परमेश्वराकडून परमेश्वर तुम्हाला कळाला आहे आणि परमेश्वराकडूनच परमेश्वर तुम्हाला प्राप्त पण होणार आहे. म्हणून बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे, परमेश्वराकडूनच प्राप्ती आहे. परंतु आद्यंती दैव, मध्य पुरुष हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि चारी युगाच्या धर्मांनी परमेश्वर ना समजत ना कळत ना प्राप्तीला होत, म्हणून परमेश्वराच्या धर्मानेच परमेश्वर समजतो, कळतो आणि प्राप्तीला न्यावा लागतो. म्हणून परमेश्वराचा धर्म म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र. एक विद्या ती ब्रह्मविद्या, ती परमेश्वराकडूनच होत असते आणि त्या ब्रह्मविद्येचा आपण अभ्यास करतोय परमेश्वर प्राप्तीसाठी. त्याचा उद्देश असला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला परमेश्वर पण भेटणार आहे. परमेश्वर आपल्याला समजलाय, कळालाय, जाणवलाय, याचा अर्थ भेटलाय. पण त्याच्यासाठी जो प्रयत्न परमेश्वराने आपल्याला करायला लावला ते करणं हे मात्र बाकी आहे. ते आपण कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं ही आपापली स्वातंत्र्य. यावरती कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.